नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर 23 जवानांचे NDRF पथक काल रात्री उशिरा महाडमध्ये दाखल झाले. मागील काही वर्षातील आपत्तीचे स्वरूप पाहता पावसाळ्यामध्ये NDRFचे पथक महाडमध्ये ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलाय. महाड नगर परिषदेच्या दस्तुती नाक्यावरील रमा विहारमध्ये कॅम्प लावलाय. या पथकाकडे अद्ययावत उपकरणांसह 4 फायबर होडी, वायरलेस सेट, अन्य सामग्रीचा समावेश आहे. आगामी काळात ही टीम महाड पोलादपूर तालुक्यातील प्राधान्याने दरडग्रस्त पूरप्रवण गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांमध्ये सुरक्षिततेच्या संदर्भात जागृती निर्माण करण्यात येणार आहे. बाईट तहसीलदार महेश शितोळे. स्थितीमध्ये आता लवकरच म्हणजे मे महिन्यातच नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने जे अतिवृष्टी होत आहे, मागच्या 2-3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे. महाड तालुक्यातसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे. त्या अनुषंगाने दरवर्षी जे टीम आपल्या इथं येतेच, पण यावर्षी लवकरच म्हणजे काल दिनांक 27 रोजी NDRFची टीम महाडमध्ये दाखल झालेली आहे. पूर्ण जिल्ह्यात जर आपण 2 दिवसापूर्वीचा आकडा पाहिला तर मुरुड असेल किंवा मसाळा असेल, या ठिकाणी 370-350च्या वर पाऊस झालेला आहे. तर अशा या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला सामना करण्यासाठी NDRFची एकूण 23 जवानांची तुकडी महाडमध्ये दाखल झालेली आहे. ही जी तुकडी आहे ती सध्या इथं महाडमध्ये वास्तव्याला असणार आहे. महाड असेल, पोलादपूर असेल किंवा जिल्ह्यातील कुठेही हे असेल त्या ठिकाणी त्यांना वेळ प्रसंगानुसार तिथं पाठवलं जाईल. सद्यस्थितीत आपल्या महाडमध्ये जे दरडप्रवण गावं जास्त मोठ्या प्रमाणावरती आहेत किंवा काही जे पूरग्रस्त गावं आहेत त्या ठिकाणी त्याची माहिती घेणे, जिथं जिथं दरडप्रवण भाग आहे त्या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांना त्यांचं सेन्सिटायझेशन करणे, यासाठी या NDRFचं आपण जे आहे व्हिजिट त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, रायगड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.